नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। मी खडक पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा आहे, जसं तुम्हाला आता दिसतंय। आणि या खडक पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा एक अमेडिया कंपनीच्या विरोधातला गुन्हा दाखल झाला आहे आणि आश्चर्य, पार्थ अजित पवार यांना मात्र ह्या गुन्ह्यात वगळण्यात आलेलं आहे आणि हे मात्र अत्यंत संशयास्पद आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थला पूर्ण वाचवलं जातं असं दिसतंय। तर गुन्हा काय दाखल झालाय बघा। खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांकाप्रमाणे फिर्यादी आहेत श्रीमती प्रवीणा शशिकांत बोर्डे, सरकारी नौकरी, नायब तहसीलदार आहेत। आरोपींची नावं आहेत सूर्यकांत येवले, जे तहसीलदार आहेत पुणे शहरचे। हेमंत गवंडे हे एक आरोपी आहेत, जे प्रॉपर्टी मुखत्यारपत्र आहे त्यांच्याकडे। त्याच्यानंतर राजेंद्र विद्वंस आहेत, ऋषिकेश माधव विद्वंस आहेत, मंगल माधव विद्वंस आहेत, विद्याधन अविनाश पुराणिक आहेत, जयश्री संजय एकबोटे आहेत आणि दोन महत्त्वाची नावं शीतल किसनचंद तेजवानी, ज्या त्या मुंडव्याच्या प्रकरणातले आरोपी आहेत, आणि दिग्विजय अमरसिंह पाटील हे सुनित्रा पवार यांचे सख्खे भाचे आहेत। अमरसिंह पंडित हे तेरचे रहिवासी, सुनित्रा पवार यांचे सख्खे भाऊ। दुर्दैवाने त्यांचं निधन झालेलं आहे 2-3 वर्षापूर्वी। त्यांचे हे चिरंजीव आहेत आणि आरोप असा आहे, मी पूर्ण वाचून दाखवतो कारण पार्थ अजित पवार यांना कसं वाचवलं जातं हे आता लक्षात येईल। यातील फिर्यादी म्हणजे नायब तहसीलदार यांनी उपविभागीय अधिकारी सो प्रमाणे तक्रार दिली की सूर्यकांत येवले, तहसीलदार पुणे शहर यांनी तहसीलदार पुणे शहर मामलेदार कचेरी खडकाळआळी शुक्रवार पेठ इथे लोकसेवक म्हणून कार्यरत असताना आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम महापालिका क्षेत्रात लागू नसतानाही, म्हणजे सगळे खोट्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत। मौजे बोपोडी तालुका पुणे शहर येथील क्षेत्र 4 हेक्टर 97 आर 38 आर असे एकूण 5 हेक्टर, एका हेक्टरमध्ये 2.5 एकर जमीन असते। 5 हेक्टर 35 आर म्हणजे 5-15 ते साधारणतः 18 एकर अशी जमीन असावी। 1883 पासून ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट खात्याकडं म्हणजे शासनाच्या ताब्यात व वहिवाटीत असताना सदर जमिनीचे मालक व कब्जेदार सदरी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट यांचे नाव असताना वरिष्ठांनी स्पष्ट आदेश पारित करून सुद्धा सदर जमिनीचं अपहरण करून सदर जमिनीवर व्हिजन प्रॉपर्टीतर्फे अर्जदार हेमंत गवंडे आणि बाकीचे जे 6 लोक आहेत या सगळ्यांनी मिळून मेसर्स अमेडिया एंटरप्राइजेस LLP यांच्याशी हातमिळवणी व संगनमत करून सरकारी मिळकतीवरील सर्व नमूद व्यक्तीचा मालकी हक्क दिसून येत आहे। बेकायदेशीर आदेश आणि पत्र तयार करून अशा प्रकारे शासनाची फसवणूक केलेली आहे। माझ्या मते स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात मोठा हा जमीन घोटाळा आहे, ज्याच्यामध्ये पार्थ अजित पवार स्पष्टपणे सहभागी झालेले दिसत आहेत। 99% त्यांची भागीदारी आहे या अमेडियामध्ये। केवळ 1% भागीदारी ही पाटलांची आहे, जे सुनित्रा पवार यांचे सख्खे भाचे आहेत। आणि असं असून सुद्धा या सगळ्या तक्रारीमध्ये पार्थ अजित पवार यांचा कुठेही समावेश नाही आहे। हे काय चाललंय असा लोकांचा मनात प्रश्न आहे। पण हे जे खडक पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यानंतर बऱ्याच नवीन गोष्टी बाहेर येतील आणि महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री तेच देऊ शकतात। या दोन्ही प्रकरणामध्ये पार्थ अजित पवार यांचं नाव का नाही? कॅमेरामन निकेतन माणसं, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, हे खडक पोलीस स्टेशन, पुणे।